रत्नागिरी पोलिसांनी एक चमकदार कामगिरी केलेली आहे। ही कामगिरी नेमकी कुठली आहे हे आपण आज TV9च्या वेब एक्सप्लेनरमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। रत्नागिरी पोलिसांच्या LCB शाखेनं मध्यरात्री मोठी कारवाई करत या ठिकाणी 2.5 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी या ठिकाणी जप्त केलेली आहे। अंबर ग्रीस असं याला म्हटलं जातं आणि परफ्यूम मार्केटमध्ये या अंबर ग्रीसचा उपयोग खूप मोठा आहे। परफ्यूम जवळपास 8 तास टिकावं यासाठी या अंबर ग्रीसचा या ठिकाणी उपयोग केला जातो। यालाच व्हेल माशाची उलटी असं म्हणतात। समुद्र किनाऱ्याला या ठिकाणी वाहत आलेली ही व्हेल माशाची उलटी या ठिकाणी इजाज मिरकर यांनी हस्तगत केली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इजाज मिरकरकडे या ठिकाणी ही व्हेल माशाची उलटी असल्याचं सिद्ध झालेलं होतं आणि त्यामुळं इजाजला अलगद सापळ्यात अडकवण्याचा जो प्लॅन आहे तो रत्नागिरीच्या LCB टीमने या ठिकाणी आखला। मध्यरात्री LCBचे पोलीस जे आहेत ते साध्या गणवेशामध्ये या ठिकाणी ही व्हेल माशाची उलटी खरेदी करण्यासाठी गिराईक म्हणून या ठिकाणी गेले आणि अलगद इजाज मिरकर याला या ठिकाणी आपल्या जाळ्यात त्यांनी पकडलेला आहे। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सध्या या व्हेल माशाच्या उलटीची मोठी तस्करी होताना या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि फार मोठं एक रॅकेट सध्या या LCB टीमच्या हाती लागलेलं पाहायला मिळतं आहे। जवळपास 2.5 कोटी रुपये किमतीची ही व्हेल माशाची उलटी या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेली आहे। तर इजाज मिरकर या देखील आरोपीला या ठिकाणी अटक केलेली पाहायला मिळते आहे आणि त्यामुळेच सध्या कोकण किनारपट्टीवरनं फार मोठ्या प्रमाणात सध्या व्हेल माशांच्या उलटीची तस्करी जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगानं या रॅकेटचं कंबरडं मोडण्यासाठी ही कारवाई सध्या मोठी असल्याचं या ठिकाणी मानलं जात आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।